विभुवानी आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणीही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे तुझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम रविती देवी कुबेरही तैसेची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्याभान मजची माझी होतसे ज्याच्या ज्ञाने भाषे जगत रसा दोरीवरी सर्प दिसत परी दोरी ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मीचे असे पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोधप्राप्ती कारणी भजावा राम तो मीचे आहे आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्या सुखम नित्यं स्वप्रकाशम व्यापकं नामरूपयोः अधिष्ठानं बुद्ध्यबोध्यं बुद्धेर्दृग्यत्तु निर्मलं पारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक्परं तदेवाहं नमत्तोऽन्यदिति मे निश्चिता मतिः। ज्यासी नाही संस्कृत ज्ञान त्यासीही व्हावे ब्रह्मज्ञान अवश्य त्या प्रक्रिये करून रचना जाण केली ग्रंथी। आता अनुवादकर्त्यांनी केलेलं मंगलाचरण त्याचं चिंतन चालू आहे। तर निश्चलदासजी हे स्वतः आत्मज्ञानी अशा प्रकारचे पंडित आहेत आणि त्यांनी विचारसागर या ग्रंथामध्ये संपूर्ण वेदांताची प्रक्रिया जी आहेत ती आणलेली आहे आणि ती आपल्या स्वतःच्या मायबोलीमध्ये हिंदी भाषेमध्ये आणली असं सांगतात। आणि हे निश्चलदास आहेत म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्यांची अंतःकरणवृत्ती स्थिर झालेली आहेत आणि मनोवणी होती दास त्यांचे। मग आपल्यालाही जीवनामध्ये अशाच प्रकारचे श्रीगुरू आवश्यक आहेत की जे ब्रह्मनिष्ठ आहेत, त्यांची अंतःकरणवृत्ती आपल्या स्वरूपात आत्मस्वरूपात निश्चल झाली म्हणजेच काय झाले ते ब्रह्मनिष्ठ झाले। शिवाय त्यांनी संपूर्ण शास्त्राचं अध्ययन केलेले म्हणजे ते श्रोत्रिय झाले आणि सगळ्या मुमुक्षूंना आत्मज्ञान व्हावं अशी त्यांची प्रबळ इच्छा आहे आणि त्यासाठी संस्कृत भाषेतलं तत्त्वज्ञान ते प्राकृत भाषेत करण्यास प्रवृत्त झाले। याचा अर्थ ते अतिशय उदार आहेत आणि मुमुक्षुला इच्छा कोणाची श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि उदार असा महापुरुष आपल्या जीवनामध्ये यावा। मग आपण तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया आणि मग उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिनः अशा प्रकारची स्थिती आहे। ती स्थिती आता प्राप्त झाली परंतु ते सांगतात की आता प्रश्न असा आहे की ज्या शास्त्राचं चिंतन करायचं ते सर्व शास्त्र आहे संस्कृत भाषेमध्ये। मग माऊलींचं का महत्त्व तर संस्कृताची गाठी उघडोनी ज्ञान दृष्टी केलीशे मराठी गीतादेवी। तसंच इथं संस्कृताची गाठी उघडोनी ज्ञानदृष्टी आणि केलासे मराठी विचार सागर आहे की नाही। म्हणून या ठिकाणी ते म्हणतात ज्याशी नाही संस्कृत ज्ञान, संस्कृत भाषेचं ज्याला ज्ञान नाही। आपण परवा चिंतन केलं मला वाटतं संस्कृत भाषेला काय म्हणतात वाघिणीचं दूध असं म्हणतात। वाघिणीचं दूध मिळवणं जितकं कठीण आहे तितकंच संस्कृत भाषेचं ज्ञान संपादन करणं अवघड आहे आणि असं म्हणून आपण संस्कृत भाषेकडे जास्त प्रवृत्त होत नाही। पहिलं वर्ष कसं तरी काढलं कारण परीक्षेला आहे म्हणून नाईलाज आहे ऐके नाही असं नाही। तर ही संस्कृतवाणी ही देवभाषा आहे आणि प्रत्येक भारतमध्ये भा म्हणजे ज्ञान आणि रत म्हणजे रम्मान झालेला, ज्ञानामध्ये जो रम्मान झालेला आहे शास्त्रज्ञान ज्याला संपादन करायचं त्यांनी संस्कृत भाषेचं ज्ञान संपादन केलंच पाहिजे आहे की नाही। ज्ञानोबरायांनी जरी मराठीत गीता केली ज्ञानेश्वरी रूपाने परंतु कशावर ज्ञानेश्वरी लिहिली गीतेवरच। आधार ग्रंथ कोणता आहे गीता की जो कोणत्या भाषेत आहे संस्कृत भाषेत आहे। जर आपल्याला ज्ञानेश्वरी कळली आणि कोणत्या गीतेच्या कोणत्या पदावर धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे
समवेता युत्सवाः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. आपल्याला ज्ञानेश्वरी आपण वाचली तरी कोणत्या पदावर काय केले? धर्मक्षेत्रे जे धर्मालय म्हणी जे का तेथे पांडवानी माझे मामकाः पांडवाः चैव गेले असती झुंजे व्याजाचे नी ते काय किजत असे येरेरी ना. ते काय करतात? किम अकुर्वत ऐकी नाही आणि मला तू सांग असं म्हणतात. काय हे जडकरी कथन करी मज प्रती, तू हे तत्काल मला सांग. याच्यामध्ये कोणत्या पदाचं कोणतं व्याख्यान केलं हे आपल्याला कळेल की नाही, बरोबर आहे ना. म्हणून संस्कृत भाषा शिकलं पाहिजे. ऐके याच्यामध्ये एकदा हे जे शांकरी शिवपीठाचे स्वामी आणि आम्ही एका कारखान्याच्या उद्घाटनात चाललो होतो, त्यावेळेला हरिभक्त पारायण वैकुंठवासी इरले महाराज होते. तर ते म्हणे, ते इरले महाराज काय म्हटले की आम्हाला वेद वाचण्याची गरज नाही. आम्हाला तुकाराम महाराजांनी चौवेदाचे केलेशे विवरण अर्थही गळन करून या. आम्हाला संस्कृतची गरज नाही, कारण ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी संपूर्ण गीता काय केली? मराठीमध्ये केलेली. आम्हाला गीता म्हणजे काय आहे? ज्ञानेश्वरी. पण ते म्हणे एक तुकाराम ज्ञानेश्वरी मुळ आज गीता आहे की नाही आपल्यासमोर? ज्ञानेश्वरी किंवा प्रत्येक आपण श्लोक वाचतो नंतर ओळी वाचतो, म्हणजे आपल्यासमोर ह्या गीतेचा काय अर्थ आहे माऊलीने केला तो आपल्यासमोर आहे की नाही. मग तो अर्थ वाचला की आपल्याला हे ओळखतं का हे भगवंतानी हे सांगितलं आणि ज्ञानोबारायांनी त्याच्यावर असं व्याख्यान केलं. मला आता त्यांच्या भाषेत सांगता येणार नाही, पण त्याचा आशय सांगतो. तर ते म्हटले की पण एक मला असं वाटतं की आज गीता प्रत्येकाच्या मुखात आहे की नाही. पहिल्या वर्षाला आपण गीतेची संहिता घेतली आणि आपल्याला चिंतन कशाचं करायचं? ज्ञानेश्वरीचं. पण ज्ञानेश्वरीच्या चिंतनाच्या अगोदर तिसऱ्या वर्षाला गीता येते आणि पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाला गीता पाठांतराला आणि चिंतनाला आपल्या राहते. म्हणजे ज्ञानेश्वरी गीतेवर लिहिलेली आहे आणि त्या ज्ञानेश्वरीच्या रूपाने काय होतं? आपल्याला गीता आपल्या समोर येते, आहे की नाही. मग गीता कायम प्रवाहित राहिली की नाही अनादी काळापासून. आता 700 वर्षापासून उलट ज्ञानेश्वरीच्या रूपाने काय झालं? गीतेचं पुनरुज्जीवन झालं, आहे की नाही. ते म्हणे मला फक्त एकच वाईट वाटतं का तुकाराम महाराजांनी कोणत्या वेदाच्या मंत्राचं कोणतं विवरण केलंय हे जर लिहिलं असतं तर आज वेद सुद्धा आपल्यात असते, आहे की नाही. आज आपल्या कंठात काय आलं असतं? वेदाचं पण मंत्र आपल्या असते. तर हे असं का झालं कोणास ठाऊक, असं ते स्वामीजी म्हटले. ते इरले महाराज गप्पच बसले. मग आहे की नाही. आपण म्हणतो 4 वेदाचं, पण कोणत्या? अनवरणीया थोकडा तुका आकाशा एवढा. आता कृष्ण महाराजांनी काल कीर्तन केलं, ते लोकांना खूपच आवडलं त्याचं कीर्तन. तर ते अनवरणीया थोकडा तुका आकाशा एवढा, तर अनवरणीयान महत्वमयी आणि या श्रुतीचा तो काय आहे? अनुवाद आहे. जर आता ते मंत्र वर असताना खाली अभंग असतात, आपण त्याचं केलं असतं की नाही? तर आता मंत्र पण आपल्याला आला असता की नाही? म्हणजे वेदाचा प्रवाह पण आपल्यापर्यंत आला असता की नाही? त्याच्यापासून आपण मुकलो की नाही? असे म्हणून आपण संस्कृतचं अध्ययन हे केलंच पाहिजे. केवळ आता भांडारकर किंवा एवढं करून नाही, आपलं दररोज काहीतरी संस्कृतचा एखादा शब्द, एखादा धातू, एखादं वाक्य याची भर झाली पाहिजे. आणि असं जर केलं तर आपलं स्वतःचं जीवन अत्यंत समाधानी किंवा ज्याला आपण म्हणतो परिपूर्णतेच्या दिशेने जातं. म्हणून संस्कृत वाणीचा अविहेर करू नये. पण आता कसं आहे, जसं कोल्याला द्राक्षे आंबट, आहे की नाही, कारण त्याचं झेप तिथपर्यंत जात नाही. म्हणून जर संस्कृत भाषा येतच नसेल तर त्याला शास्त्रकार सांगतात संस्कृत वाणी देवे केली, प्राकृत काय चोरापासून आली. संस्कृत देवाची भाषा आहे. सगळ्या भाषा देवाच्याच आहेत की नाही. प्राकृत काय चोराने निर्माण केली का? असो तर या अभिमान बोली वृथा बोली काय काज. पण आता समजा एखाद्याचं वयच 50 झाले, आपल्याला अजून आकलन करता येतं. आता मला कोणी म्हणायला लागले की संस्कृत व्याकरण शिका, तर राम शिकायलाच किती दिवस जातील बरं? पुढचं पाठ मागचं सपाट. मग आता आपलं मराठीतलं चिंतन करणं बरोबर आहे. पण ज्यांच्याजवळ ते बुद्धीची शक्ती आहे, वय आहे, तर त्यांना तर संस्कृत भाषेचं अध्ययन केलं पाहिजे. कारण आपल्या सगळ्या संस्कृतीचा मूळ ग्रंथ काय आहे? वेद आहे, ऐकेन. मग त्या वेदाचं अध्ययन आपल्याला करता आलं पाहिजे. तो वेद काय आहे? गिरवाण भारती. त्याच्यामुळे त्याचं झालंच पाहिजे. आणि जे जे काही आपल्याला चिंतन करायचे ते सगळं चिंतन या संस्कृत भाषेमध्ये आहे. म्हणून अनेक प्रकारचे ग्रंथ निर्माण झालेले अनादी कालापासून. वेद तर अपौरुष अनादी आहेच आहे, पण त्याच्यानंतर ही पुराणं, स्मृतिग्रंथ, काही परागदी नाटक, काव्य, व्याकरण, हे सगळे विषय जे आहेत ते सगळे विषय आपल्याला जर कळले तर आपल्याला अधिक सखोल चिंतन
करता येतं, म्हणून संस्कृत भाषा शिकली पाहिजे. परंतु आता ते म्हणतात ज्याला ज्ञानच नाही, ज्याशी नाही संस्कृत ज्ञान, ज्याला संस्कृत भाषेचं यत्किंचितही ज्ञान नाही त्याशीही व्हावे ब्रह्मज्ञान. पण ब्रह्मज्ञान तर झालं पाहिजे की नाही. जरी त्याला समजा एखादा मुलं आहेत वडिलांची आणि 4 मुलं आहेत, तर त्याच्यातला एक कलेक्टर आहे, एक कोणी शिक्षक आहे, एक कोणी डॉक्टर आहे आणि एक हमाल आहे की नाही. हमाल आहे, पण वडिलांच्या इस्टेटीवर सगळ्यांचा सारखाच अधिकार आहे की नाही. कलेक्टर असला म्हणजे त्याला जादा आहे का, भांडू शकतो की नाही. हा तसं ब्रह्मज्ञान आपलं स्वरूप आहे की नाही. ब्रह्म हे आपलं आत्म्याचं काय आहे स्वरूप आहे, आत्माच ब्रह्म. ह्याचा आपला लोकमान्य टिळक जसं म्हणतात स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. तसं मग भाषेच्या चौकटीत अडकलंय का ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान भाषेच्या चौकटीत अडकलं नाही. सर्वत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि उदार महात्मा भेटावा आहे की नाही. त्यांनी सत्शास्त्राच्या सहाय्याने अधिकारी शिष्याला सांगावं. मग अधिकारा शिष्य आणि गुरु यांचा जर संगम झाला, जसं परीस आणि लोखंड यांचा संबंध झाला, तर त्या परिसाचं त्या सोन्याचं काय लोहाचं लोखंड काय सोनं होईल का नाही, होईल आहे की नाही. तसं जरी ज्याला संस्कृत भाषेचं ज्ञान नसेल तरी त्या पुरुषाला ब्रह्मज्ञान व्हायला पाहिजे की नाही. ब्रह्मज्ञानाचा अधिकार संस्कृत भाषा जाणणाऱ्याला ब्रह्मज्ञान होतं का विवेक वैराग्यवानाला ब्रह्मज्ञान होतं. मग ब्रह्मज्ञान भाषेच्या चौकटीत अडकलंय का अधिकाराच्या चौकटीत अडकलंय. अधिकाराच्या चौकटी, अधिकार केला, अधिकार संपन्न झाला आणि जर त्याला यथायोग्य गुरु भेटले तर सगळा लोखंडाचा आणि परिसाचा संबंध किंवा लोह चुंबकाचा आणि लोखंडाच्या कणांचा संबंध आला तर त्या ठिकाणी ते आकर्षण होतील का नाही, कण लोखंडाचं सोनं होऊ शकतं की नाही. तसंच संस्कृत भाषेमध्ये काहीही त्याच्या वाचून आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्तीला कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध येत नाही. म्हणून म्हणतात की ज्याशी नाही संस्कृत ज्ञान त्याशीही व्हावे ब्रह्मज्ञान. आणि असं कोणाला वाटलं, ह्या निश्चल दासांना वाटलं, म्हणून त्यांनी अवश्य त्या प्रक्रिये करून रचना जाण केली ग्रंथी. या ग्रंथामध्ये अशा प्रकारची रचना केली, म्हणजे हा ग्रंथ निर्माण केला. परंतु कोणत्या प्रकाराने, अवश्य त्या प्रक्रिये करून. ज्या आवश्यक प्रक्रिया आहेत, प्रक्रिया म्हणजे सरणी रीती, अशा प्रकारची रीत योजली आणि ती आवश्यकच आहे. काही वेळेला काही आपल्याला त्याची आवश्यकता पण नसते, त्या शंका पण नसतात, त्याची समाधानाची पण गरज नाही. उलट आपल्या मस्तिष्कामध्ये बाहेरून अनावश्यक जिची आपल्याला गरज नाही, जसं एखाद्या माणसाला ताणच लागली नाही त्याच्यापुढे पाणी ठेवून काय उपयोग आहे की नाही, त्याची गरज नाही. बरं, पाणी असताना स्वच्छ पाणी शुद्ध पाणी जर पिंपरी चिंचवडचं मिळालं तर बिस्लरी घेतली पाहिजे का, कशाला खर्च करायचा आहे की नाही, जर त्याला शुद्ध पाणी मिळालं. तसं अवश्य त्या प्रक्रिया करून, जेवढ्या आवश्यक प्रक्रिया आहेत मुमुक्षुला मोक्षासाठी तेवढ्याच प्रक्रिया याच्यामध्ये घेतल्या. कारण काय, हे ग्रंथ जे आहेत ते खूप विपुल ग्रंथ आहे आणि प्रक्रियात्मक ग्रंथ इतके विपुल आहे. कोणी अवच्छेदवादाचं, कोणी आभासवादाने चिंतन सांगितलं, कोणी बिंब प्रतिबिंबवादाने चिंतन सांगितलं, कोणी दृष्टी सृष्टी, कोणी सृष्टी दृष्टी, अशा अनेक प्रकारच्या प्रक्रिया पद्धती सरणी त्याला रीत्य असं म्हणतात, ह्या लोकांनी अवलंबलेल्या आहेत. पण ह्या ग्रंथकर्त्यांनी हे पाहिलं नाही. आपल्या समोर असणारा एखादा जरी मंद मुमुक्ष असला, मध्यम असला तरी त्याशी व्हावे आत्मज्ञान, त्याला सुद्धा त्याशी व्हावे ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान होण्यासाठी आवश्यक तेवढ्या ज्या प्रक्रिया आहेत, ज्याला विद्वान बनायचे त्याला जास्त प्रक्रिया लागतात. रामकृष्ण परमहंस म्हणतात, जर दुसऱ्याचा एखाद्या आपल्याला दुसऱ्याचा हल्ला करायचा आहे, शत्रू सैन्यावर हल्ला करायचा, तर त्याच्यासाठी आपल्याजवळ जास्त साहित्य पाहिजे. आपल्या अंगात चिलखत पाहिजे, वाघनख्या पाहिजेत, शिरस्त्राण पाहिजे आहे की नाही, पुन्हा बंदूक भरलेली तयार पाहिजे, बरोबर ना. त्या शत्रूने हल्ला केला तर आपला बचाव करता आला पाहिजे, वाघनख्याने त्याला मारता आलं पाहिजे. जशी शिवाजी महाराजांची औरंगजेबाची भेट झाली आहे की नाही, मग ते सगळं करायला लागलं की नाही त्याला. पण जर एखाद्या माणसाने ठरवलं, म्हणजे दुसऱ्याला मारण्यासाठी आपल्याजवळ फार सामर्थ्य लागतं, म्हणजे फार जमवाजमव करावी लागते. आणि आपण स्वतःला मारायचं म्हटलं तर काही नाही, हवारच्या पंख्यावर एक दोरी टाकली का झालं आहे की नाही.
आहे की नाही. आणि जर तुम्हाला समजा याचं करायचं झालं तर किती काय काय करावं लागेल. तुम्हाला पकडायचं कसं, धरायचं कसं, तुमचा आवाज आला नाही पाहिजे, बाहेर गेले नाही पाहिजे, आहे की नाही. आतल्या आतच त्या तोंडात काहीतरी बोळा घालून बंद करावा लागेल, आणि मग पंख्याला टांगावं लागेल. त्याच्यात तुम्ही प्रतिकार केला तर नाही तर तुम्हीच मारून बसायचे, आहे की नाही. म्हणजे सगळं त्याचं आपलं केलेलं व्यर्थ जायचं. तर रामकृष्ण परमहंस म्हणतात स्वतःचा हा आत्मघात करण्यासाठी आपल्याला आपलं नख सुद्धा काय आहे पुरे आहे, आणि दुसऱ्याचं करण्यासाठी ते चिलखत सुद्धा कधी कधी अपुरं पडू शकतं. तसं ज्याला समाजामध्ये या खंडन मंडन, दुसऱ्याला परोपदेश वगैरे जास्त करायचे, त्याला जास्त साहित्य पाहिजे, त्याला जास्त अभ्यास पाहिजे. पण आपल्या स्वतःचा उद्धार करण्यासाठी विचारसागर पुरा आहे. म्हणून अवश्य त्या प्रक्रिये करून, अवश्य तेवढ्या प्रक्रिया म्हणजे सांगण्याची सरणी, रीत, पद्धती तिचाच अंगीकार केला आणि रचना जाणं केली. ग्रंथी या ग्रंथाची रचना केलेली आहे. त्या हिंदी विचारसागराचे पूर्वीच मराठी भाषांतर केले साचे, उपकारते हरभरे यांचे मानिती सर्व जिज्ञासू. आता म्हणतात तो जो हिंदी विचारसागर आहे त्या हिंदी विचारसागराचे, त्या हिंदी विचारसागर ग्रंथाचे पूर्वीच मराठी भाषांतर केले साचे भाषांतर केले. खऱ्या अर्थाने जे निश्चलदाजींना सांगायचंय ते काय आहे, अनुवाद करणं ही सर्वात मोठी अवघड गोष्ट आहे. अनुवाद म्हणजे दुसऱ्या भाषेतला विषय दुसऱ्या भाषेत सांगायचा म्हणजे अवघड आहे. आता महाराजांना विचारा, त्यांनी पसायदान हरिपाठ इंग्लिशमधून केले, भाव उतरायला किती अवघड पडतं. अनुवाद करणं ही सर्वात अवघड गोष्ट आहे. आणि केला तरी तो विषय जरी तुम्ही यथार्थ सांगितला तरी तो रसमय होत नाही. जसं हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करताना गे म्हणून आपल्याला आनंद वाटतो, तसं ते इंग्लिशमध्ये काय काय शे हरी हरी असं म्हणल्याने तेवढा भाव काय होत, काय म्हणायचं त्याला, चॅन्टिंग द नेम ऑफ लॉर्ड हरी, म्हणजे पुन्हा पुन्हा हरीचं उच्चारण करायचं. तर ह्या चॅन्टिंग पदाने हरिमुखे म्हणा याचा भाव काही सगळा येत नाही. आपल्या याच्यामध्ये आता हे पहिला अध्याय जो आहे ना त्याच्यामध्ये रामसुखदाजींच्या साधक संजीवनीचं हे झालेले भाषांतर झालेलं आहे. तर ते ना कोणतं आहे, पहिल्या अध्यायाच्या शेवटी बघा, पिंड तर्पण वगैरे जर त्या मिळालं नाही पूर्वजांना तर ते नरकाला जातात. त्याच्या अगोदर लुप्त पिंडोदक क्रिया, लुप्त पिंडोदक क्रिया असं आहे. पिंड जे करतो ना आपण, आणि ते पिंड लुप्त म्हणजे त्यांना मिळत नाही, कारण पुढचे पतित झालेले आहेत सगळे. वर्णसंकर झालाय. संकरो नरकाय व कुलज्ञानम कुलश्च पतंती पितरो हे श्याम लुप्त पिंडोदक क्रिया. आता तुम्ही पहा त्याच्यामध्ये लिहिलंय. तर लुप्त पिंडोदक, पिंड शब्दाला काय दे, पिंड शब्दाची शक्ती काय आहे, का नुसता भाताचा गोळा आहे का तो पिंड आपल्या त्यांना ज्यांना समर्पण करतो तो त्यांना प्राप्त होतो, हे ज्या सगळ्या संकल्पना आहे. तर त्यांनी लिहिलं की काय पिंड राईस बॉल म्हणजे भाताचा गोळा. बरोबर आहे, भाताचा गोळाच असतो, त्याला पिंड म्हणतात. पण पिंड शब्दाची संकल्पना पूर्ण झाली का, 2 पानं लिहिली तरी पूर्ण होणार नाही. अशा प्रकारचा अनुवाद करणं ही फार कठीण गोष्ट आहे. आणि केलं तरी त्याच्यामध्ये रसमय येत नाही, सांगताना माणसाला थोडी रुक्षता वाटते. म्हणून त्यांनी सांगितलं की त्या हिंदी विचारसागर ग्रंथाचं पूर्वीच साचे भाषांतर केले. खरं भाषांतर म्हणजे अनुवाद, साचे म्हणजे अगदी खरा, जसंच्या तसं जे निश्चलदासजींना सांगायचं तेच आपल्या ह्या वैकुंठवासी हरिबरे शास्त्रींनी सांगितलं. आणि ते पूर्वीच सांगितलेले, पूर्वीच म्हणजे ह्या ग्रंथाचा मराठीत अनुवाद होण्यापूर्वीही मराठी अनुवाद झालेला आहे आणि तो हरिबरे शास्त्रींनी केलेला आहे आणि तो यथार्थ आहे असं सांगतात. परंतु मीही त्या उपकार ते हरभरे यांचे, परंतु हरभरे शास्त्रींचे जे उपकार आहे तर मानिती सर्व जिज्ञासू म्हणजे वेदांताच्या ज्ञान करून घेण्याची इच्छा करणारे, जिज्ञासू ज्ञातुम इच्छा जिज्ञासा, ज्ञान करून घेणारे सगळे लोक हरभरे शास्त्रींनी मराठी भाषेत, तसं ज्ञानोबारायांचे उपकार आपण मानतो की नाही, या ठिकाणी ज्ञानोबारायांनी केलीशे मराठी गीता देवी असं आपण म्हणतो. म्हणून या ठिकाणी काय ब्रह्मज्ञाने जे गोमटी ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी, सगळा अभंग काय आहे, भाव अक्षराचे गाठी आणि ब्रह्मज्ञाने जे गोमटी, ऐक नाही, ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. पुढे काय,
ज्ञानेश्वर मंगळ मुनी ज्ञानेश्वर मंगळ मुनी दासी जनी, असं सेवा करी दासी जनी असं म्हणतं की नाही. आणि माऊलीनं तर असं लिहिलं आहे, आम्ही भाषांतर केलं म्हणजे कोणी म्हणेल की संस्कृतमध्ये काय आहे आणि संस्कृतचं कसं भाषांतर केलं आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी कशा वैरूपाने लिहिलं आहे. तर याचा जर निवाडा करायला गेलं ना तर सांगतात की गीतेवरून ज्ञानेश्वरी लिहिली का ज्ञानेश्वरीवरून संस्कृत नंतर लिहिले हे कळणार नाही. काय ओवी आहे त्याच्यामध्ये, एक ओवी आहे माऊलींची, नाही, कवनभूमी हे न चोजवे असं लिहिलंय. जर तुम्ही वरी मराठी नीट पडता, अभिप्राय मानवेल जरी चित्ता तरी कवन भूमिका हे चित्ता न चोजवे असं माऊलींनी सांगितलं. जर तुम्ही गीता वाचली आणि खाली ज्ञानेश्वरी वाचली तर कवन भूमिका, मूळ ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे का मूळ ग्रंथ गीता आहे हेच तुम्हाला कळणार नाही. असा अनुवाद केला, याला म्हणतात सरस अनुवाद. अनुवाद तर साचा पण अनुवाद आहे, परंतु कसा आहे तो पुन्हा सरस असा अनुवाद आहे. तर याच्यामध्ये काय झाला, साचा अनुवाद झाला पण तो सरस नव्हता झाला. म्हणून त्यांनी लिहिले की उपकार ते हरभरे यांचे मानिती सर्व जिज्ञासू. त्यांनी केलं म्हणून आपल्याला काहीतरी विचारसागर ग्रंथाची मराठी आपल्या मातृभाषेमध्ये त्याची ओळख झाली, म्हणून आपण सगळे कृतज्ञ आहेत हरभरे शास्त्रींचं असं ते म्हणतात. मीही त्या ग्रंथाचे वाचन केले बहुत काल चिंतन, जाणाया प्रक्रिये लागून तव निश्चय ऐसा मनी झाला. काय माणसाने कधीही पूर्वजांचं ऋण ते किंवा ऋणानुबंध तो कधीही विसरू नये. आपल्याला जरी काही लोक शिकतात आणि त्याच्यापेक्षा जास्त सखोल अध्ययन त्यांचं होण्याचं भाग्य प्राप्त झालं की मागच्याला काय होतात, विसरतात. त्या वास्तविक त्यांनी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं म्हणून तुमचा प्रवेश झाला ना. म्हणून त्या ग्रंथाची उपेक्षा करू नये, त्या ग्रंथकर्त्याची उपेक्षा करू नये, ग्रंथवक्त्याची उपेक्षा करू नये. आपण त्याच्याबद्दल कृतज्ञता राहावं. ते साखरे महाराज म्हणत असतात, मला जगात कोणीही दोषी कोणताही दोष माझ्यावर ठेवा, फक्त मला कृतज्ञ म्हणू नका. म्हणजे कृतज्ञतेचा आक्षेप हा सर्वात जीवनात सर्वात मोठा आक्षेप आहे. म्हणून त्यांनी कसं लिहिले बघा, मीही त्या ग्रंथाचे वाचन केले बहुत काल चिंतन. मी सुद्धा त्याच ग्रंथाचं वाचन केलं. म्हणजे हरभरे शास्त्रींनी मराठीत केलेला जो अनुवाद विचारसागराचा, आणि ते एकदा केला असं नाही म्हणतात, सुद्धा थोडंसं पाहिलं म्हणून बहुत काल, फार काळपर्यंत मी त्याचं चिंतन मनन केलं. आणि ते कशासाठी केलं, जाणाया प्रक्रिये लागून. ह्या विचारसागर ग्रंथात काय प्रक्रिया आहे, म्हणजे सांगण्याची, वेदांत सांगण्याची कशी पद्धती, सरणी, रीती आहे हे जाणून घेण्यासाठी मी अनेक काळ चिंतन केलं. तव निश्चय ऐसा मनी झाला. तेव्हा माझ्या मनामध्ये असा निश्चय झाला. ह्या विचारसागर ग्रंथाचं हरभरे शास्त्रींचं मराठी भाषेतलं चिंतन करता करता माझ्या मनामध्ये असा निश्चय झाला की उपनिषदे जे गाती, व्यासादी जे वाखानिती, तेचे आचार्य शंकर मूर्ती, कथिती हितार्थ जनांच्या. आता जरी ग्रंथ निश्चलदासजींनी लिहिला असला तरी तो कोणता ग्रंथ आहे, वेदांताचा ग्रंथ आहे. आणि वेदांत कोणता, केवळ अद्वैताचा सिद्धांत. वेदांत म्हणजे कोणता, वेदांतामध्ये 4 पक्ष आहे. त्याच्यामध्ये एक आहे किंवा अद्वैत त्याला म्हणतात. तर त्या अद्वैतामध्ये 4 पक्ष आहेत. केवळ अद्वैत असा पक्ष आहे की जो कोणाचा आहे, शंकराचार्यांचा आहे. विचारसागरामध्ये हा केवळ अद्वैताचा सिद्धांत सांगितलेला आहे. एवढं लक्षात घ्यायचं. तुम्ही आम्ही वारकरी हे केवळ अद्वैताचा सिद्धांत मानणारे आहोत. तो शंकराचार्यांनी मानला, माऊलींनी मानला, भगवान शंकरांनी मानला, व्यासांनी मानला. ना तरी आदिगुरु शंकरा, लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा संसारा झाला जो अमुते. त्या आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, हे सगळं काय आहे, सगळा परंपरा जी आहे ते केवळ अद्वैताची आहे. काही लोकांचं केवळ अद्वैत आहे, दुसरे लोक अद्वैत म्हणतात पण त्याला शुद्ध अद्वैत असं म्हणतात. कोणतं, शुद्ध अद्वैत. तिसरं अद्वैत कोणतं आहे, द्वैताद्वैत. काही द्वैत पण आणि काही अद्वैत पण, त्याला द्वैत सहिष्णू अद्वैत असं म्हणतात, शुद्ध अद्वैत. आणि एक कोणतं, विशिष्ट अद्वैत. रामानुजाचार्यांचं कोणतं अद्वैत आहे, शुद्ध अद्वैत. म्हणजे सगळे जरी वारकरी वैष्णव संप्रदाय आहे, परंतु वैष्णव संप्रदायामध्ये रामानुजाचार्य विशिष्ट अद्वैताचा सिद्धांत सांगतात, वल्लभाचार्य शुद्ध अद्वैताचा
सिद्धांत सांगतात, हा एक संप्रदाय झाला. निंबार्काचार्य हा द्वैत सहिष्णू अद्वैताचा सिद्धांत सांगतात आणि हा सिद्धांतच वेदामधून आलेला आहे किंवा ब्रह्मसूत्रातही असं सांगायचं असं म्हणून आपल्या बुद्धीनं त्या ठिकाणी असे अर्थ काढतात. परंतु या ठिकाणी माऊली कसं म्हणतात, व्यासांचा मागोवा घेतो भाष्यकारा ते वाट पुसतो अयोग्यही मी न पवतो के जाईन. माऊली असं म्हणत नाही की माझ्या स्वतंत्र प्रज्ञेतून हा अर्थ आहे असं सांगत नाही. ते म्हणतात मी गीतेचं चिंतन करत असताना जे मूळ ग्रंथकर्ते असणारे व्यास त्यांचा मागोवा घेतो, त्यांचं अनुसरण करतो. पण अनुसरण करताना कुठंतरी वाट चुकलं, व्यास पुढे गेले, मी मागं राहिलो, मला काही पुन्हा मार्ग सापडेना, तर मी काय करतो, भाष्यकारा ते वाट पुसतो. भाष्य ते गीतेवर लिहिलेलं आहे भाष्यकारांनी, त्यांनाच मी काय करतो, वाट विचारतो. म्हणून आता आपण विचारसागराबरोबर काय घेतो, गीताचा कोणता ग्रंथ घ्यायचा, भाष्य. मग आता पुन्हा ज्ञानेश्वरी येईल त्यावेळेला काय आपल्या लक्षात येईल भाष्यकारांचं कसं वाट पुसलेली आहे माऊलीने आणि कसं ती वाट आपली योग्य रीतीनं केवळ अद्वैत सिद्धांताची सांगितलेली आहे. भाष्यकारा ते वाट पुसतो. मग माऊली म्हणतात जरी मी अयोग्य आहे, जर काही एखाद्या ठिकाणी मी काय योग्यता कमी पडली तर के जाईन म्हणजे मी कुठे जाईन, अर्थाला सोडून जाईल का अर्थावरच राहील. कारण भाष्यकारांना वाट विचारलेली आहे आणि व्यासांचा मागोवा घेतलाय, त्यांच्या सिद्धांतापासून मला बाहेर जाताच येणार नाही. जर चुकायला लागलं का भाष्यकार आहे की नाही, चुकायला लागलं तर कोण आहे, व्यास महर्षी आहे की नाही. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदाय तपत्र नेत्र अयेन त्वया भारत तैल पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम सूत्रभाष्यकृत वंदे भगवंतौ पुनः पुनः. म्हणजे आपली वाट कोणती, अद्वैताची. हा जो वारकरी संप्रदाय आहे त्याचा सिद्धांत कोणता आहे, केवळ अद्वैताचा सिद्धांत आहे. म्हणून म्हणतात की या ठिकाणी हा जो सिद्धांत आहे केवळ अद्वैताचा, हा कोणी सांगितलेला आहे, वेदांतानी म्हणजे उपनिषदानी. तर मला जेव्हा आणि विचारसागरात कोणतं चिंतन आलेलं आहे, ते सर्व चिंतन आलेलं आहे. हे जेव्हा मी मराठी भाषेमधलं वारंवार त्या हरभरी शास्त्रींच्या ओव्यांचं चिंतन ह्या ग्रंथावरचं केलं, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की उपनिषदे जे गाती, उपनिषद ज्याचं गायन करतात, म्हणजे याचा अर्थ उपनिषद काय करतात, गायन करतात. भगवत गीता, भगवंत आपण पाहिलं ना, भगवता श्रीमता भगवता गीता. श्रीमान ऐश्वर्य संपन्न भगवंताने रणांगणामध्ये गायलेले हे काय हे गीत आहे. तसं उपनिषद हे सुद्धा काय हे गीत आहे. माणूस गायन कधी करतं, जेव्हा दुःखाचा प्रसंग असला तेव्हा, आहे की नाही, का तेव्हा गायन होत नाही का, गायन कानावर सुद्धा नको वाटतं, कानावरचं म्हणायला तर जाऊ दे, ऐकायला सुद्धा नको, बंद कर म्हणतो ते, ऐके नाही. कारण इकडे माझ्या अंतकरणात दुःखाचा डोंब उसळलेला आणि तुझं कुठं गायन ऐकून. गायन कधी होतं, नृत्य कधी होतं, आनंदाच्या क्षणाला होतं, आहे की नाही. म्हणजे उपनिषदामध्ये गायन केलं याचा अर्थ जे द्रष्टे ऋषी आहेत, ऋषी हा मंत्रद्रष्टारा, ऋषी म्हणजे त्यांच्या अंतकरणाची एक पवित्र अशा प्रकारची भूमिका झाली की त्यांच्यासमोर हे वेदाचे मंत्र येतात आणि त्यांना त्या मंत्राची अनुभूती, अर्थाची अनुभूती येते आणि अर्थाची अनुभूती झाली का आनंदाचे डोळे आनंद तरंग. मग काय, गायनाचे उडे आपल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने. म्हणून म्हणतात की उपनिषदे जे गाती. आपल्याला उपनिषद शिकायचे, भगवद्गीता शिकायचे आणि मोह आणि शोक तसाच ठेवायचा, ऐके नाही. जर ती काय गीता झाली का मग का अर्जुनासारखं नष्टो महास्मृतिर्लब्धा तत्प्रसादान्मयाच्युत स्थितोस्मी गत संदेहा. मग काय नाही या आनंदाशी जोडा, आहे की नाही. तो का म्हणे खातो आनंदाचे लाडू. मग आपला परमार्थ किंवा गीता चिंतन विचारसागर योग्य चालले कशावरून, तर आपल्याला पूर्वीपेक्षा आपल्या जीवनामध्ये दुःख कमी कमी विरळ होत चालले आणि दररोज नित्य नवा अशा प्रकारचा आनंद जर आपल्या अंतकरणात अभिव्यक्त होत असला तर आपलं श्रवण, आपलं चिंतन योग्य दिशेने चाललेलं आहे. भगवान शंकराला विचारलं पार्वतीने, काय देवा तुम्ही सारखं एकतर गीतेचं चिंतन करत बसता, आहे की नाही, निर्विकल्प समाधीत जाता चिंतन करता करता आणि पुन्हा जर कधी आलेच व्यवहार दृष्टी तर पुन्हा एकतर हातात गीता नाहीतर राम 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 एवढंच तुमचं चालू आहे, याच्या व्यतिरिक्त तुमचं जीवनच नाही. असं काय आहे त्या गीतेमध्ये, तर मला तरी कळू द्या. तर भगवान काय म्हणतात, तैसे हरू म्हणे निजे जेवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व, ऐकी नाही. या गीतार्थाची थोरी स्वये शंभू वरी जेत भवानी प्रश्न करी
चमत्कारोनी भवानी. दुसऱ्या वर्षात तुमच्या ज्ञानेश्वरीच्या एवढ्या वेळा उपस्थित आहे म्हणजे तुम्ही खरोखरच धन्यवादाला पात्र आहेत. फक्त एवढ्याच वेळा नसल्या म्हणजे झालं, अजूनही असल्या पाहिजे. तर या ठिकाणी त्यांनी सांगितलं की भवानी चमत्कारून आश्चर्याने प्रश्न करते ह्या गीतेच्या विषयी. गीतार्थाची थोडी काय ह्या गीतार्थाचा गीतेच्या विषयाचं काय ऐश्वर्य आहे. तर तिथं भगवान काय म्हणतात, हरू म्हणे. तर भगवान शंकर म्हणतात, हे देवी हे पार्वती, जैसे तुझे स्वरूप नेणे, तुझं स्वरूप मला जाणता येत नाही. माया ही नित्य नूतन अशा प्रकारची भगवंताची अचिंत्य लीला शक्ती तो आहे की तिचा दररोज काही नित्य नूतन आहे. अहो व्यवहारातले तेच पदार्थ तरी आपल्याला आवडतात का नाही. खादलेची खावे वाटे, भेटले भेटे आवडी. आपल्याला कधी मित्र हे दररोज भेटले तरी भेटावेच वाटतात. वास्तविक त्याच्यात काही नित्य नूतनपणा आहे का, दररोजचे तेच आहेत आहे की नाही. तरी तो आपल्याला आवडीचा पदार्थ पुन्हा पुन्हा मिळाला तर खावाच वाटतो. त्याप्रमाणे ते म्हणतात गीता जी आहे ना, तुझं स्वरूप जसं नित्य नूतन नित्य नवीन, जणू काय आवडीच्या माणसाचं पुन्हा नवीनच रूप निर्माण झाले. रागावला ना तो तरी वाटतं की त्याचं नवीन रूप निर्माण झाले. प्रेम करायला लागला की नवीन रूप निर्माण झाले असं वाटतं आहे की नाही. तो खायला लागला तर नवीन रूप निर्माण झाले. खाऊ घालायला लागला तर आज याचं नवीनच रूप आहे. एवढी मला त्रास देतो, खाऊ घाल म्हणतो, आज हा मला भरवतो आहे की नाही, आज मला आग्रह करतो. प्रेमच वाढतं की नाही. तसं नित्य नूतन देखील जे गीता तत्व, ह्या गीतेचं तत्व, गीता नाही म्हणत बरं का, गीतेचा जर अर्थ करून तत्व केलं ना मग ते तत्व नित्य नूतन आहे. प्रत्येक वेळेला वृत्ती काय होती, वृत्ती कोणत्या तरी आकाराची होती आणि ज्या ज्या वेळेला परमात्म्याच्या आकाराची होती त्याच्यामध्ये त्याची अभिव्यक्ती होती. दुसऱ्या वेळेला आकाराची झाली की त्याच्यामध्ये परमात्म्याची अभिव्यक्ती. जितकी अधिक वेळा अभिव्यक्ती होईल तितका आनंद काय आहे त्याचा वृद्धिंगत होत जातो. तो नित्य नवीन आहे असं वाटतं. एकच पदार्थ आपल्याला जसा इतर पदार्थ आहे त्या पदार्थांचा उभं येतो का नाही. सारखे जर पदार्थ असले तर उभं येतो. आज म्हणतो थोडा बदल पाहिजे, दररोज गुलाबजामुन नको. पण हा पदार्थ असा आहे का गीतेतला तत्व हा पुन्हा पुन्हा जरी आला तर तृप्ती भुकेली काय करू माये, जीवनी जीवन कैसे ताने जत आहे. काय काय हा की नाही ते पुढचं काय ना त्याचं म्हणजे तृप्ती भुकेली काय करू माये, जीवनी जीवन कैसे ताने. मन झाले परी, वासना नाही शब्द, दुसरा शब्द, मन झाले परी न धाये, पुढती मन झाले, तृप्तही झालं पाहिल्यावर, परंतु कायम असावा आणि जो जातो की काय म्हणून पुन्हा तृप्ती वाटत नाही. पुन्हा पुन्हा पावत, मन झाले परी न धाये, पुढती राजा विठ्ठलू पाहे. तशा प्रकारचं हे तत्व आहे. म्हणून ते सांगतात की उपनिषदे जे गाथी, उपनिषदांनी ज्याचं गायन केलेलं आहे, व्यासादी जे वाखाणीती, आणि व्यासादिकांनी ज्याचं वाखाण म्हणजे ज्याची स्तुती, ज्याचं वर्णन, ज्याची कथा विस्ताराने केलेली आहे. व्यासादिकांनी ज्याचं वर्णन केलेलं आहे, उपनिषदांनी ज्यांचं गायन केलेलं आहे. म्हणजे जो उपनिषदांनी सिद्धांत सांगितला तोच कोणी सांगितला, व्यासांनी. आणि जो उपनिषदांनी व्यासांनी सांगितला तेची आचार्य शंकरमूर्ती, आणि आचार्य म्हणजे भगवत पूज्यपाद शंकराचार्य, ते सुद्धा काय करतात, कथिती, ते त्याचंच कथन करतात. अहो एकदा वेदांनी सांगितलं किंवा उपनिषदांनी सांगितलं, पुन्हा व्यासांनी कशाला, बरं व्यासांनी उपनिषदांनी सांगितलं तेच पुन्हा शंकराचार्य कशाला सांगतात, ऐक नाही असं वाटेल. तेची कथिती हितार्थ जनांच्या, काय बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या हितासाठी तेची कथिती, नवीन कथन करत नाही. काही लोकांना वाटतं का नवीन कथन करावं, ऐकी नाही. याच्यामध्ये दोन पद्धती काल कराड सरांनी भाषणामध्ये सांगितलं, तुम्ही ऐकलं असेल की आता हे ओंकाराचं विज्ञाननिष्ठ अशा प्रकारचं चिंतन केलं तर म्हणजे याच्यामध्ये संपूर्ण विज्ञान आहे, हा एक दृष्टिकोन आहे. पण तो दृष्टिकोन कोणाचा आहे, ज्याला संपूर्ण जगामध्ये ह्या तत्त्वज्ञानाचा प्रचार करायचा, सगळ्या भाषा अवगत आहेत आणि ज्याच्या ठिकाणी इंग्लिश किंवा विज्ञानाचं ज्ञान आहे तर त्या लोकांचं ते उपयोगिता जास्त आहे. पण आपल्याला विज्ञानाचं इतकं माहीत नाही, अनेक भाषांचंही ज्ञान नाही. अशा वेळेला मग आपल्या जीवनाच्या ठिकाणी अपूर्तता झाली का, ते केलं तर सोन्याला सुगंध आहे, पण नाही केलं तर आपलं सोनं तर आहेच की नाही. म्हणून ही जी परंपरा आहे, ह्या परंपरेनं जरी आपल्याला हे ज्ञान झालं तर आपल्या समाधानापुरतं. मग ते जे ज्ञान आहे ते काय आहे, दुसऱ्याला
दुसऱ्याला मारण्यासाठी, ऐका, दुसऱ्याचं खंडन करण्यासाठी, आपल्या स्वतःच्या आत्मसमाधानासाठी एवढं पूर्ण आहे. काय की जे आपली अशी श्रद्धा असली पाहिजे, जे उपनिषदांनी गायन केलं तेच कोणी सांगितलं, व्यासांनी सांगितलं, तेच कोण सांगतात, भगवत पूज्यपाद शंकराचार्य तेच सांगतात. आणि हे सर्व लोक कशासाठी सांगतात? वास्तविक लोक म्हणतात तुम्ही कशाला ग्रंथ केला? आता आपण ते अनुवाद करतो ना, लोक म्हणतात हिंदीत सगळ्या राष्ट्रभाषा आहे, सगळे लोक हिंदी जाणतातच आजकाल, ह्या एवढा उठारेटा करायची गरजच काय मराठीमध्ये, ऐके नाही. तर त्यासाठी एक आपल्या स्वतःला आपल्या मायबोलीची भाषा हे एक, आणि ज्यांना हिंदी पण कळत नसेल त्यांना त्याचा उपयोग होईलच की नाही. बरं, ज्ञानेश्वर महाराजांनी माझा मराठाची बोल कौतुके अमृताते हे पैजाशी जिंके आईशी अक्षरे रसिके मिळविन, असं त्याचं वर्णन केलं की नाही. आणि त्या भाषेत आपला जन्म झाला की नाही. मग अमृतालाही पैजेने जिंकणारी अशी जर भाषा असेल, त्या भाषेची आपण सेवा का करू नये, ऐकणे केली पाहिजे. बरं, त्याच्यासाठी आता सांगितलं कोल्याला द्राक्ष आंबट. महाराज इंग्लिशमधून पाठ सांगतात, आत्मबोध तत्वबोध. आम्हाला आता त्यांनी सांगितलेला कोणता शब्द मगा सांगितला, राईस बॉल, तो सुद्धा पुन्हा उद्याच आठवणार नाही, त्यांनाच विचारावं लागेल, ऐके नाही. पिंड शब्दाला काय आहे, राईस बॉल, ऐके नाही. मग आता आपण कुठं करत बसायचे, ज्यांची योग्यता आहे ते करतील, ऐके नाही. आपण आपली मराठी भाषेची सेवा करायची म्हणून. पण कशासाठी? याच्यात हित नाही का? त्याची कथिती हितार्थ जनाच्या कल्याणासाठी कोणाला जिथून करता येत असेल तिथून त्यांनी करावं, ऐके नाही. त्याला जे शक्य आहे ते तुकाराम महाराजांनी गाथालेला मराठीमध्ये, ऐके, तुकाराम महाराजांनी अभंगवाणी तुकयाची, तर त्यांनी तेच प्रांत केला. पण सेवा झाली की नाही मराठी भाषेची? श्लोक वामनाचा पण मराठी भाषेतच आहे की नाही, आर्या मयूर पंतांची त्याच्यातच आहे का नाही, ओवी ज्ञानेशाची सगळं तेच आहे की नाही. आपल्याला जशी आपल्याला जर आर्यावृत्तही कळत नाही आणि अभंगवृत्तही कळत नाही आणि ओवीचे नियम माहीत नाही, 3.5 चरणी का 4 चरणी, नाथ महाराजांची काय माऊलीची काय, आपलं गद्यात तरी चिंतन करत जावं, गरिबी हटावं, ऐकी नाही. तर त्याच्यामध्ये ते म्हणतात, उपनिषदे जे गाती व्यासादी जे वाखानिती तेचे आचार्य शंकरमूर्ती कथिती हितार्थ जनाच्या. आपल्या जीवनामध्ये हे नेहमी असलं पाहिजे. काही माणसं नेहमी केवळ स्वार्थप्रवण असतात. आपलं हित झालं ना, जर आपली बिडी पेटत असले तर दुसऱ्याची दाढी जळली तरी काही नाही, ही प्रवृत्ती नाही. आपला वेद आपल्याला सांगतो, आत्मनो मोक्षार्थम काय जगत हितायच, आपल्या आत्म्याचाही आपला स्वतःचाही उद्धार झाला पाहिजे आणि जगताचंही कल्याण झालं पाहिजे. काही लोक इतके कंजूस असतात की आपल्या आत्ममोक्षाशिवाय दुसऱ्याचा काहीही विचार करायचा नाही, आणि काही जगत उद्धारासाठी इतके तळमळ करत असतात की आपण कुठं जातो हे माहीतच नाही, फक्त जगताचं कल्याण. तर त्या रामतीर्थांनी म्हटले, असे जे लोक असतात की ज्यांना स्वतःला आत्मानुभव आला नाही आणि सगळ्या जगाने आत्मानुभव घ्यावा याच्यासाठी पायाला भोवरा बांधून जे जगतभर प्रचार करतात, तर त्याच्यामध्ये आत्मज्ञानाचा प्रचार तर होत नाहीत, पण ह्या विश्वातल्या अध्यात्म विश्वातल्या ह्या विश्वल्ली आहेत. विश्वल्ली ज्याला लागेल ना त्याला काय करते, विष बाधते. तसं ज्याला अनुभव नाही आणि दुसऱ्याला अनुभव घेण्यासाठी प्रवृत्त करतो त्याला अनुभव तर येणारच नाही, उलट तो आणखीन पतनाच्या गर्तेत जाईल. आणि त्याला कारण कोण आहे? हा आहे, ऐक नाही. कारण हा कोणता संप्रदायाचा आहे? नागकटे संप्रदायाचा आहे. नागकटे संप्रदायाची गोष्ट अखंडानंद स्वामींनी सांगितले. याला साक्षात्कार झाला नाही आणि दुसऱ्याला साक्षात्कार करून देईल असं काय म्हणतो, छाती ठोकपणे म्हणतो. त्याची स्थिती कशी होते त्याच्याविषयी त्यांनी सांगितलं. एक मनुष्य होता, तो म्हटला की मला देव भेटला पाहिजे. देव भेटण्यासाठी त्यांनी अगदी पायाला भोवरा बांधून सगळीकडं भ्रमण करीत राहिला. त्याला एक जण भेटला. त्यांनी सांगितलं, त्यांनी अनेक लोकांनी सांगितलं, कोणी सांगितलं जप केल्यावर होतं, कोणी सांगितलं तप केल्यावर होतं, कोणी गंगाकाठी वास केल्यावर, कोणी हिमालयात गिरीकंदरात अनेक साधनं केली, परंतु त्याला काही देव भेटला नाही. मग त्याला एक जणाकडे गेला तो, आता मला तर देव भेटत नाही, माझा देव तर भेटला पाहिजे. त्यांनी सांगितलं, मी तुला सांगतो, नाक कापलं की देव भेटतो म्हणे. नाक कापल्याबरोबर तुला परमात्म्याची भेट होईल. त्यांनी नाक कापलं, रक्तबंबाळ झाला, पुढे जखम बरी झाली, देव काय भेटला नाही. तर त्याला बरेच दिवस गेला होता, म्हणतो देव का भेटला नाही. मग तो त्या गुरुकडे गेला ज्यांनी नाक कापायला सांगितलं होतं त्याच्याकडं. तर त्याने काय सांगितलं की अहो मी नाक कापलं तुमच्या म्हणण्याप्रमाणे, मला देव काय अजून भेटला नाही. त्यांनी सांगितलं अरे असं म्हणू नको, आता मला म्हटलं ते बरं झालं. तू उलट काय करायचं, लोकांना सांगायचं. आता लोक विचारतील नाक का कापलं, तर देव भेटण्यासाठी. मग देव भेटला का? मग देव भेटला नाही तर कसा, असं म्हणायचं म्हणे. ते का बरं? तर ते म्हणे असंच म्हणायचं, म्हणजे पुढचा माणूस नाक कापेल. माझ्या गुरुनी मला असंच सांगितलं नाक कापल्यावर. नंतर मी गुरुला सांगितलं मला देव भेटला नाही. त्यांनी सांगितलं असं नाही म्हणायचं, पुढं काय सांगायचं, नाक कटण्याचे भगवान की प्राप्ती होती आहे असं सांगायचं. झाला का नाही नाक कटे संप्रदाय? पिछेशी आई
आगे धकाई आहे की नाही. तर ते असे नाककटे संप्रदाय तयार होतात. कुठं ज्याला स्वतःला ब्रह्मनिष्ठता नाही आणि केवळ शब्द प्रपंच करतो किंवा लगेच आपण गुरु होतो, श्रोत्रिय मानतो, ब्रह्मनिष्ठ मानतो, पण खरा आहे का तो? नाही. तेव्हा जगत हितायाचे जर म्हणायचं असेल तर अगोदर कोणाकडे पाहिजे? आत्मनो मोक्षार्थ, मग जगत हितायाचं, मग जगताचं कल्याण कर, मग कृण्वंतो विश्वम आर्यम, मग हे सगळं जगत आर्य किंवा वेदमय अशा प्रकारचा तो मनुष्य करू शकतो. म्हणून म्हणतात की कथिती हितार्थ जनाच्या. आता ते सांगतात हे जगाच्या कल्याणासाठी जे भगवान शंकर अवतार धारण करून आले, कोणाच्या रूपाने? भगवान शंकराचार्यांच्या रूपाने अवतार धारण केला. पण स्वरूप जर शंकराचार्यांचं पाहिलं तर निष्कामे काय? स्वरूपे शंकर निष्काम खरा, परी उपाधी योगे लोकसंहारा, लागोनी करील व्यापारा, परित्या संहारा अवधी असे. आता भगवान शंकराचार्य हे कोणाचे अवतार आहे? भगवान शंकराचे अवतार आहे. एक पुराण आहे, ते कोणतं पुराणाचं नाव दिलं मला वाटतं उपपुराणाचं नाव आहे, 7व्या तरंगामध्ये आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की भगवान शंकराचार्य कलियुगामध्ये अवतार धारण करून या ठिकाणी हे जे इतर नास्तिक दर्शन आहेत, बौद्ध, जैन वगैरे, यांचं खंडन करतील अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. संस्कृत विचारसागरातही ते श्लोक दिलेले आहेत आणि याच्यात पण मला वाटतं मराठी विचारसागरात किंवा हिंदी विचारसागरात कोणतं पुराण आहे ते? एक पुराण, कूर्म पुराण, त्या कूर्म पुराणामध्ये हे श्लोक आलेले आहेत. तर त्याच्यावरून भगवान शंकराचार्यांचा अवतार झाला. तो भगवान शंकरच नील लोहित वर्णाचे असणारे भगवान शंकर अवतार घेतील असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे मग खरं जर भगवान शंकर जर पाहायला गेलं तर भगवान शंकराला काय इच्छा आहे सांगा बरं? स्मशानामध्ये वास करणारा, भस्म उटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गज चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार, आणि त्याची मंडळी कोणती? भूताळी भूते वेताळे नाचती, आणि आनंद हर्षयुक्त उमापती, आणि दुःखी का नाही? सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, असं त्याचं स्वरूप आहे की नाही? मग तो निष्काम आहे का नाही? आहे की नाही? बरं, जगताची उत्पत्ती स्थिती करतो का? जगताचा लय करतो? जगताचा काय करतो? प्रलय करणारी, जगताचे प्रलयाची जी देवता आहे तिला काय म्हणतात? भगवान शंकर. मग त्या भगवान शंकराला कशाचं तरी आशा आहे का? कामना आहे का अंतकरणात? नाही. स्वरूपाने खरंच, आणि ते शंकराचार्य रूपाने आलेले आहेत ना. परंतु मूळ जे त्यांचं स्वरूप पाहिलं शंकराचार्यांचं ते श्री शंकर आहे. आणि त्याच्यामध्ये काय आहे? स्वरूपे निष्काम, स्वरूपे काय? स्वरूपे शंकर निष्काम खरा. खरा म्हणजे वास्तविक पाहिलं तर भगवान शंकर काय आहे? निष्काम आहेत. मग ते एवढं मोठं त्यांचं सामर्थ्य आहे, त्यांना जर काय करायचं झालं ते बस स्मशानात वास रुद्र करी असं राहतील का? गिरीकंदरामध्ये एवढी पार्वती माता आहे, सगळ्या कोणाचं त्यांना परवासुद्धा नाही, आपल्या चिंतनात राहतात. आता सांगितलं एक तर काय करतात? गीतेचं चिंतन करतात, रामनामाचं चिंतन करतात, नाहीतर काय करतात? निर्विकल्प समाधीत राहतात, आहे की नाही? दुसरं काही करत नाही. मग त्यांना जगातल्या कशाची इच्छा आहे का? कशाची इच्छा नाही त्यांना, आहे की नाही? त्यांच्याकडं त्या भागवतामध्ये वर्णन आले, कोण आलं होतं त्यांना भेटायला? नाही, दक्ष प्रजापती आला, तो त्यांचा सासरा होता. पण आल्यानंतर आपण त्याला काहीतरी उत्थान बसायला द्यावं की नाही, तर ते सुद्धा दिलं नाही. कारण ते कोण सासरा आणि कोण दक्ष प्रजापती ते आपल्या स्वयंमहिनी प्रतिष्ठित, आपल्या महिमेमध्ये ते बसले. भगवंताच्या चिंतनात कोण आहे? त्यांचा आराध्य दैवत जे भगवान श्री विष्णू आहेत किंवा श्रीराम आहे, त्याच्यापेक्षा मोठं जगात कोणी आहे का? याचं भान नाही. पुढं त्यांनी किती झालं म्हणून त्यांना यज्ञात आहुती द्यायची नाही, काही बराचसा प्रकार भागवतामध्ये आलेला आहे. तर ते याचा अर्थ काय? स्वरूपे निष्काम खरा, स्वरूपाने ते कसे आहेत? निष्काम आहेत. परी उपाधी योगे लोकसंहारा, जरी निष्काम असले तर तिसरा डोळा प्रसंगाला उघडतात की नाही? उघडतात, आणि सगळ्या जगताचा संहार करतात. मनात येईल तेव्हा करतात का वेळ आल्यावर करतात? वेळ आल्यावर करतात. त्यांची जी उपाधी आहे तमोगुणाची, म्हणजे काय आहे? जगताचं उत्पत्ती करण्यासाठी रजोगुणाची उपाधी पाहिजे, त्या रजोगुणात उत्पत्ती होते. मग ती कोण? रजोगुणाची उपाधी एकाच परमात्म्याने धारण केली की त्याला काय म्हणतात? ब्रह्मदेव म्हणतात. आता जगाचं रक्षण करायला पाहिजे, पालन स्थिती करायची पाहिजे, ती सत्वगुणामुळे होते जगा रक्षण. म्हणून तोच परमात्मा ज्या वेळेला कोणती सत्वगुणाची उपाधी धारण करतो त्याला कोणतं नाव येतं? विष्णू.
आणि तोच परमात्मा जेव्हा तमोगुणाची उपाधी धारण तमोगुणाचा किंवा तमोगुणाची उपाधी धारण करतो तेव्हा त्याला नाव काय येतं भगवान शंकर. मग भगवान शंकर ज्या वेळेला सगळ्या प्राण्यांचं कर्म जे आहे तर ते कर्म लीन होण्याची वेळ आली की त्यावेळेला तिसरा डोळा उघडतो आणि सगळं जे हे विश्व आहे त्याला आपल्या कारणामध्ये मायेमध्ये बीजरूप मायेमध्ये सर्व लीन करतो. असं भगवान शंकराचं कार्य आहे. पण कधी करतो का? नाही. नेहमीची येतो मग पावसाळा हे तो सृष्टीचे कौतुक जाणं बाळा. जर पावसाळ्याच्या दिवसातच पाऊस पडतो की नाही. आता सृष्टीचक्र थोडं थोडं बदलायला लागलंय. ते बदलण्याला कारण आहे जीवाचं काय आहे उत्कट पापाचं कर्म आहे. म्हणून आता मेघ पडो भीती आणि पिके सांडियेली चिती कलियुगाच्या मुळे का पापाची यामुळे झाले सत्याचे वाटोळे. आहे की नाही. मेघांना सुद्धा भीती वाटते आणि भीती वाटते. मग भीती कधी वाटते? पावसाळ्यात पडण्याची. आणि उन्हाळ्यात पडण्याची काय होते? त्यांना अवसान येतं. आहे की नाही. ह्याच्यामध्ये तेव्हा पडतात. परंतु इथं जे तर तो संहाराचा काळ ज्या वेळेला प्राप्त झाला त्याच वेळेला परमात्मा काय करतो? भगवान शंकर ह्या जगताचा लय करत असतात. म्हणून म्हणतात. परंतु ते उपाधी योगे ते एकटा परमात्मा जो आहे आपल्या मूळ स्वरूपामध्ये म्हणजे सच्चिदानंद ब्रह्मस्वरूपामध्ये ह्या जगताचा विलय करू शकत नाही. त्याला कोणत्या तरी उपाधीचा स्वीकार करावा लागतो. आहे की नाही. जर एखादा मनुष्य या सगळ्या जगतावर शासन करायचं राज्यावर तर त्याला उपाधी घ्यावा लागेल नाही राजेपणाचा. राजा झाला तरच तो शासन करू शकतो ना. तसं तमोगुणाची उपाधी जेव्हा धारण करतील आणि जगताचा प्रलयकाल येईल त्याच वेळेला भगवान शंकर काय करतील? संकल्प. जसा मी एकटाच आहे पहिल्यांदा कर्मे ना एकोहम बहुश्याम प्रजा येईल मी अनेकांना उत्पन्न करेन असा संकल्प झाला. तसं आता ह्या सर्वांना मी काय करेल? आपल्या उदरात सामावून घेईल असा संकल्प होतो. केव्हाही होतो का? वेळेलाच होतो. नेहमीची येतो मग पावसाळा हे ते सृष्टीचे कौतुक जाणं बाळा अशी कविता आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी उपाधी योगे लोकसंहारा लागून करील. उपाधीच्या योगाने ह्या लोकांचा संहार करील. पण आता तो आलाय का अवसर? परी त्या संहारा अवधी असे. परंतु अजून तो संहार म्हणजे जगताच्या प्रलयाची वेळ आली का? नाही. अजून पापाचा गढा भरायचा आहे. सर्वांचं एकत्रित पाप एकत्र व्हायचं आहे. समष्टी प्रारब्ध एकत्र होऊन ज्या वेळेला त्या प्रारब्धानुरूप त्या प्राण्यांना भगवान आपल्या पोटात घेतील ती वेळ यायची आहे की नाही. सर्वांची कर्म भगवान आपल्या उदरात समाविष्ट करून घेईल. त्या प्रलया अवधी असे. त्याला अवधी म्हणजे अजून विलंब आहे. प्रस्तुत द्वैतमत संहाराचे कर्म कराया प्रवर्ते साचे परी चारी शिष्यासह यतीचे सोंग घेऊनी प्रगटला. प्रस्तुत म्हणजे आता सद्य काळात म्हणजे ज्या वेळेला शंकराचार्यांचा अवतार झाला त्या काळात, ज्या काळात ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार झाला त्या काळात. मग तेवढ्याच काळात का आताही त्याची गरज आहे? आताही त्याची गरज आहे. कशाची गरज आहे? आता जर तुम्ही म्हणाल आता प्रलय करण्याची गरज आहे. आता सुद्धा प्रलय करण्याची गरज नाही. सगळे लोक काय तसे आहेत का? नाही. काही चांगले आहेत काही वाईट आहे की नाही. याच्यामध्ये अजून अशी वेळ आलेली नाही. आता वेळ कोणती आहे? त्या जगाचा जेव्हा प्रसंग येईल म्हणजे जेव्हा त्या तो काल प्रलयाला अनुकूल होईल तेव्हा भगवान शंकर त्याचा प्रलय करतील. पण आता कशाचा नाश करण्याची गरज आहे? आता सगळीकडं द्वैतमत जे आहे ते बोकाळलेलं आहे की जे द्वैताद्वयी दुःखम भवती. ज्या द्वैतमतापासून काय होतं? दुःख. आता आपल्याला मग सांगितलं वेदांत किंवा अद्वैत मताचे 4 पक्ष सांगितले. तर हे झालं अद्वैतातले पक्ष. पण दुसरा पक्ष आहे ना द्वैत पक्ष आहे ज्याच्या ठिकाणी 2 किंवा अनेकत्व मानणार आहे. आणि केवळ अद्वैत हा केवळ एक पक्ष एक अद्वैत तत्व असा मानणारा आहे. तर आता सांगतात प्रस्तुत द्वैतमत संहाराचे. जरी त्या ठिकाणी आपल्याला हे जगाचा संहार करायला भगवान शंकर आता प्रवृत्त होणार नाही परंतु द्वैतमत की त्या द्वैतमताचा संहार मात्र केला पाहिजे. कित्येक आचार्य भगवान शंकराचार्यांचा जो अवतार झाला तो अवतार शंकराचा अवतार आहे पण जगाचा संहार करतो का? नाही. जगामध्ये वाढलेलं जे द्वैतमत आहे बरं ते असे नका जाईन ना द्वैतमत. पण ते द्वैतमत लोकांना दुःखाला कारण होतं ना. आणि सगळे लोक दुःखाने गांजलेले आहेत. त्यांचं जर दुःखाने गांजलेल्या लोकांना जर त्या दुःखातून मुक्तता करावयाची असली तर त्याला पर्याय काय आहे? त्याला साधन काय आहे? त्या द्वैताचा निराश केला पाहिजे.
आणि ते द्वैत लोकांच्या अंतकरणात बिंबलेलं आहे. मध्वाचार्य हे आपल्या वैष्णव संप्रदायाचे आचार्य ते द्वैत मताचे आहे. त्या ठिकाणी ते म्हणतात माया मिथ्या वगैरे नाही, मायासुद्धा काय आहे, सत्यच आहे, आणि परमात्मासुद्धा सत्यच आहे, जीवसुद्धा सत्यच आहे, जगतसुद्धा सत्यच आहे, सर्व सत्यच आहे. इतकंच नाही, स्वप्नामध्ये जर आपल्याला काही वास्तविक स्वप्नातून जागं झाल्यावर काही चुकलं तर प्रायश्चित्त घेतो का आपण? स्वप्नात चांगलं झालं तर आनंदोत्सव साजरा करतो का? असा व्यवहार आहे का नाही? तरी त्यांनी स्वप्नाचा देखील विचार केलेला आहे. विवेकानंदांनी एक स्वप्न आणि स्वप्नाचा अर्थ म्हणून ग्रंथ लिहिला आहे. आणि रामानुजाचार्यांच्या कोणी शिष्यांनी काय रामानुजाचार्यांनी त्याच्यामध्ये स्वप्नाचा अर्थ म्हणून आणखीन सांगितलं, आणि स्वप्नात काही चुकलं तर त्याची प्रायश्चित्त घ्यायला सांगितली. याचा अर्थ स्वप्नाला सुद्धा काय मानतात? सत्य मानतात. इतकंच नाही तर ते म्हणतात तुम्हाला ही जी जागृती अवस्था आहे ना, ही सत्य आहे, म्हणजे जागृतीसारखं स्वप्न आहे का नाही? जसं स्वप्नात दिसतं तसंच जागृती, जसं जागृती दिसतं स्वप्न. मग स्वप्न खोटं आहे म्हणून तुम्ही जागृती खोटी म्हणायला जाता, त्यापेक्षा जागृती खरी आहे म्हणून तशीच स्वप्न असल्यामुळे स्वप्नसुद्धा काय आहे, खरं आहे, असं द्वैत मताचा काय आहे आग्रह. आणि ह्या मताचं निराकरण करावं लागणार. म्हणून म्हणतात प्रस्तुत सध्या काळामध्ये द्वैत मत संहाराचे कर्म कराया प्रवर्ते साचे. आता शंकराचार्यांची जबाबदारी काय आहे? जगाचा लय करायचा आहे का? नाही, द्वैत मताचा संहार म्हणजे द्वैत मताचा पाडाव त्या ठिकाणी करायचं, त्याचं खंडन हे करण्यासाठी साचे खऱ्या अर्थाने ते प्रवृत्त झाले. परंतु हे करताना एकल्याचा नव्हे खेळ, मनवनी मेळ मिळविला. एकट्याचं हे काम नाही, संपूर्ण भारतभर त्यावेळेला दळणवळणाच्या एवढ्या सोयी नव्हत्या. आज आहेत तरी सुद्धा ह्या मताचा प्रचार होतोय का? नाही होत. तर त्यावेळेला हे करण्यासाठी त्यांनी 4 शिष्यासह यतीचे सोंग घेऊन प्रगटला. त्यांनी 4 शिष्य, कोणकोणते शिष्य त्यांचे? पद्मपादाचार्य, त्रोटकाचार्य, आणखी सुरेश्वराचार्य, हस्तामलकाचार्य, असे 4 शिष्य. हस्तामलकाचार्य, त्रोटकाचार्य, पद्मपादाचार्य आणि सुरेश्वराचार्य ह्या 4 शिष्यांचं त्या ठिकाणी 4 शिष्यासह यतीचे सोंग घेऊन प्रगटला. 4 शिष्य त्यांनी केले. आता बघा, असे आपल्या भारतामध्ये ह्या वैदिक धर्माची परंपरा टिकावी म्हणून शंकराचार्यांनी त्या काळात म्हणजे इसवी सन पूर्व 820 असं सांगतात कमीत कमी, म्हणजे 2,500-3 हजार वर्षापूर्वी. तसं त्यांच्या कालाबद्दल तर बरेच भेद आहेत. तर याच्यामध्ये त्यांनी त्यावेळेला किती, जेव्हा काहीच साधनं होती का, संपूर्ण 2 वेळा संपूर्ण भारत भ्रमण केलं त्यांनी. आपलं आयुष्य किती? फक्त 32 वर्षाचं. आणि त्याच्यात अध्ययन किती गेलं? आपल्याला वाटतं की आपल्या अध्ययनाला वेळ लागेल, खरं तर जास्त वेळ लागत नाही. जर रात्रंदिवस केलं तर त्याचं उदाहरण शंकराचार्य. त्यांनी लिहिलं 8 वर्षे काय 8 वर्षे का 8 वर्षे चतुर्वेदी, 12 सर्वशास्त्रविद, 16 कृतवान भाष्य, 32 मुनिरभ्यगात. शंकर दिग्विजयामध्ये असं सांगितलं की 8 वर्षात त्यांचे 4 वेद कंठस्थ झाले, 12 सर्व शास्त्रविद, आणि 12व्या वर्षापर्यंत सगळी पुराणं, स्मृतिग्रंथ, न्याय, वैशेषिक ही सगळी दर्शनशास्त्रांचा अभ्यास झाला. आणि 16 आपल्या ज्ञानोबरायांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली की नाही, तसे भगवान शंकरांनी कृतवान भाष्य 16व्या वर्षी त्यांनी काय केलं, गीतेचं भाष्य केलं. आणि आपल्याला आता वाटतं हे भाष्य सांगणार म्हणजे खूपच जड जातं हे भाष्य, त्याच्याऐवजी गीतेचा अन्वय आणि अर्थ सांगायचा तेवढ्यापुरतं बरोबर आहे. पण बरशिवाय आमच्या अभ्यासक्रमात कोणी भाष्याचे प्रश्न विचारणार आहे का? नाही. मग ते कशाला? म्हणून काय करतं, विचारसागर अगोदर घ्या म्हणतात आणि गीतानंतर, म्हणजे आम्ही जायला मोकळे ज्याच्यामध्ये. तर ते म्हणतात की 16 कृतवान भाष्य आणि 32 मुनिरभ्यगात. आणि जे गुलेबाबा सांगायचे, शहाणी माणसे आपलं काम झाल्यावर थांबत नाहीत, तसं 32 म्हणजे 32 वर्षामध्ये काय मुनिरभ्यगात. आणि त्यांनी त्या केदारनाथाच्या गुहेत प्रवेश केला आणि आपल्या स्वरूपात किंवा त्यांनी सांगितलं का नंदीवर बसून कैलासाला पुन्हा भगवान शंकर आपापल्या धामामध्ये गेले, असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. परंतु ते म्हणतात की हे 4 शिष्य, आणि बघा आजच्या काळात 4 शिष्यांची कोणते, शृंगेरी एक पीठ आहे, म्हणजे पूर्वेला, पश्चिमेला, उत्तरेला आणि दक्षिणेला. उत्तरेला कोणतं आहे, ज्योतिर्मठ, त्या ठिकाणी याला बद्रीनाथ, त्या बद्रीनाथाच्या खाली थंडीच्या दिवसात एरवी बद्रीनाथ म्हटलं तरी चालेल, तिथे एक पीठाची स्थापना केली, तिथे एक आचार्यांना शिष्याला बसवलं. दुसरं दक्षिणेत जगन्नाथ, आपलं कोणतं
शृंगेरी, नंतर जगन्नाथपुरी ना, जगन्नाथपुरी कुठं आली ती, पूर्वेकडं जगन्नाथपुरी आणि पश्चिमेकडं द्वारका. अशा प्रकारच्या ह्या पीठांची स्थापना केली आणि एका एका शिष्याला आणि त्या प्रांतांमध्ये सर्वांना ह्या वैदिक धर्माचं पुनरुज्जीवन कसं करायचं याचं मार्गदर्शन केलं आणि तीच परंपरा आज तागायत चालू आहे. पण हे सगळं करताना चारी शिष्य, हे शिष्यसुद्धा कसे होते, हे शिष्यसुद्धा चारी शिष्यासह यतीचे सोंग घेऊन, म्हणजे यतीचं सोंग, यती म्हणजे संन्यासी, पण संन्यासी म्हणजे केवळ संन्यास धर्माचंच अभिमान बाळगून संन्यास धर्माचंच निरूपण करण्यासाठी नाही, त्यांनी ते काय घेतलेले, सोंग घेतलेले. कारण का, संन्यासी हा सर्व त्यागी असतो, त्याला स्वतःचं काही नाही, म्हणून तो इतरांना काय आहे, इतरांसाठी त्याग करून त्यांना धर्माचं योग्य मार्गदर्शन करू शकतो. म्हणून त्यांनी तो यती म्हणजे केवळ संन्यास धर्माचा अभिमान करणार नाही, तो त्यांचं काय आहे, सोंग आहे. सोंग खरं असतं का खोटं असतं, खोटं. शंकराचार्यांचं जे स्वरूप आहे ते खरं आहे आणि जे संन्यासी पण आहे तो काय आहे, सोंग आहे. पण सोंग घेऊनही प्रगटला. हे संन्यास इतके ज्या वेळेला सांगतात की ज्या वेळेला भगवान शंकराचार्यांनी, त्या काळात बौद्ध मताचा जास्त सगळीकडे प्रचार प्रसार होता, तर ते बौद्ध मताचा पाडाव करण्यासाठी जेव्हा त्यांनी बुद्धीच्या द्वारा सर्वांचं खंडन केलं, तेव्हा त्या काळच्या काही लोकांनी असं ठरवलं की यांना मारायचं, मारून टाकायचं. भगवान शंकराचार्यांना मारण्यासाठी एक कापालिक बौद्ध आला आणि त्यांना आता हे माहिती आहे की सर्वम खल्विदम ब्रह्म, देह मी हे नव्हे, मी देह नाही, मी ब्रह्म आहे. तो कापालिक आला आणि त्यांना काय म्हटला की तुम्ही ब्रह्मरूप आहात, तुम्हाला जन्म मरण वगैरे काही नाही, देह तुम्ही नाही, तेव्हा तुमचं शिर मला पाहिजे, आम्ही तुम्हाला मारणार असं त्यांनी सांगितलं. तुम्ही शिर देता की नाही, त्यांनी सांगितलं कारण तुम्ही देह नाही. त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, पण मी काय करतो, मी निर्विकल्प समाधीमध्ये जातो आणि मग तू खुशाल तलवारीने हे शिर काटून ने असं सांगितलं. त्याप्रमाणे ते शंकराचार्य समाधीत बसले आणि ह्या कापालिकाने तलवार उघडली. पण तिकडं ध्यानाला बसले होते आपल्या आश्रमात कोण, मला वाटतं पद्मपादाचार्य. त्या पद्मपादाचार्य हे नृसिंहाचे अवतार आहे. हे चारी शिष्यसुद्धा एका देवतेचे अवतार आहे, ते नृसिंहाचे अवतार आहे. नृसिंह आपल्याला माहिती आहे प्रल्हादाचं कसं रक्षण केलं, त्याप्रमाणे त्यांच्या ध्यानातच आले की कापालिक भगवान शंकराचार्यांच्यावर आघात करीत तत्काल त्या ठिकाणी प्रगट झाले त्या योग सामर्थ्याने. लगेच त्या कापालिकाचं पोट जसं त्या हिरण्यकश्यपूचं तसं फाडलं त्याने. म्हणजे होते संन्यासी, कारण संन्यासाचं सोंग होतं, पण खरं काय धर्माचं रक्षण. अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भगवंत जसा अवतार धारण करतो, कशा यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परंतु या ठिकाणी संत जे असतात ते अवतार धारण करतात. आता इथे हे कापालिकाचं उदाहरण सोडून द्या, पण ते मारत नाही, आपल्या अंतकरणात बदल करतात, आपल्या अंतकरणाच्या दोषाचा संहार करतात, त्या व्यक्तीचा संहार करत नाही. म्हणून संत हे देवापेक्षा काय आहे, अधिक. संत उदार भरले अनंत भांडार. संत देवापेक्षाही सुद्धा उदार आहे. देव उद्धार करतो, पण कसा करतो, मारून करतो, आणि हे न मारता त्याचा उद्धार करतात. म्हणून त्यांनी म्हणलं की हे काय, सोंग घेऊनही प्रगटला. सोंग घेतलं संन्यासाचं आणि प्रगट झाले. शंकराचार्य नाम यतीने सांख्य न्यायादी दर्शने, नास्तिक बौद्धादी गहने खंडन केली सर्वार्थी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. म्हणा आपण.